Welcome student. Today we going to learn chapter 3 SCF and LCM practice set 14. First question, choose the correct alternative. त्यातला सब क्वेश्चन फर्स्ट आहे, द SCF of 120 and 150 is. आपल्या ठिकाणी 120 120 आणि 150 ह्याचा SCF काढायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जे ऑप्शन दिलेले आहेत 30 45 20 आणि 120 याच्यापैकी SCF असेल तर आपल्या SCFचा असा नियम आहे की दिलेल्या जे दोन संख्या आहेत 120 आणि 150 याला SCF नी भाग जातो. तर या दिलेल्या सर्व संख्येपैकी फक्त 30 असा जो आहे त्यांनी 120 ला पण भाग जातो आणि 150 ला पण भाग जातो. बघूया 120 ला 2 ने डिवाइड केलं 60 आला, 60 ला 2 ने डिवाइड केलं 30 आला, 30 ला 2 ने डिवाइड केलं 15 ला 2 ने डिवाइड होत नाही म्हणून 3 ने डिवाइड केलं 5 अँड लास्ट वन 5 इज अ प्राइम नंबर त्यामुळे प्राइम नंबरनेच त्याला डिवाइड करावं लागेल 5 1 हे अँड 150 चे आपल्याला प्राइम फॅक्टर्स काढायचे. फर्स्ट ऑफ ऑल 2 ने डिवाइड केलं तर 75. आता 75 ला आपण 2 ने नाही करू शकत त्याच्यामुळे आपण 3 ने डिवाइड करायचे. 3 ने डिवाइड केलं 25. 25 ला 2 ने नाही 3 ने नाही डायरेक्ट 5 ने डिवाइड होतं. 5 ने डिवाइड झाल्यानंतर 5 आणि देन लास्ट वन 5 ने डिवाइड झालं 1. हे झाले त्याचे प्राइम फॅक्टर्स. तर 120 ची तर प्राइम फॅक्टर्स आलेले तर थ्रू 2 3 टाइम्स 3 1 टाइम्स and 5 1 टाइम्स. 2 multiply by 2 multiply by 2 multiply by 3 multiply by 5 आणि 150 चे प्राइम फॅक्टर्स 2 multiply by 3 5 multiply by 5 हे झाले. SF मीन्स कॉमन फॅक्टर्स जे आहेत ते त्यापैकी इथं 2 इथं दिसतंय, इथं 2 दिसतंय म्हणून इथं आपण 2 लिहून घेऊया. इथं 5 दिसतंय, इथं 5 दिसतंय म्हणून इथं 5 लिहून घेऊया. इथं 3 दिसतंय आणि इथं पण 3 आहे म्हणून त्याच्याबद्दल 3 आणि 2 multiply by 5 10 multiply by 3 is equal to 30 जे आपलं आन्सर होतं. सेकंड एक्झाम्पल, द SCF ऑफ दिस पेअर्स ऑफ द नंबर्स इज नॉट अ 1. म्हणजे अशी कोणती पेअर आहे ज्याचे SCF 1 नाही आहे, त्यांचा मसावी 1 नाही अशी कोणती पेअर आहे. फर्स्ट एक्झाम्पल 39 17. 39 17 आर प्राइम नंबर्स त्याच्यामुळे ह्यांचा मसावी हा किती येणार आहे, एकच येणार आहे. सेकंड एक्झाम्पल 29 and 20. 29 हा प्राइम नंबर आहे त्याच्यामुळे ह्याचे विभाजक अशी सारखी येणार नाहीत म्हणून ह्यांचा सर पुन्हा ही कोणती जोडी झाली, को प्राइम पेअरची जोडी झाली म्हणून ह्यांचा मसावी काय येणार, एकच येणार आहे. आणि लास्ट क्वेश्चन एक बघू त्याच्यामध्ये फोर्थ एक्झाम्पल मध्ये 14 आणि 15 यांचं काय हे कंटिन्यू येणारे नंबर्स आहेत त्याच्यामुळे ही कोणती जोडी आहे, को प्राइम पेअरची जोडी आणि को प्राइम पेअरची जोडीचा मसावी हा एकच येत असतो. मग राहिला फक्त ऑप्शन 40 and 20. 40 and 20 मध्ये 20 हा SCF झाला आणि LCM काय झाला 40 म्हणजे हा काय झाला एकच्या व्यतिरिक्त झाला म्हणून हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल क्वेश्चन सेकंड त्याच्यामध्ये फाइंड SCF आणि LCM हे दोन्ही काढायचे. जर आपण निरीक्षण केलं ह्या दोन्ही संख्येचं तर आपल्याला समजून येईल 14च्या पाड्यात 14 पण येतं आणि 28 पण येतं त्याच्यामुळे 14 हे काय झाला SCF झाला आणि LCM किती झाला 28 झाला. पण तरी आपण ते सोडून बघूया. पहिल्यांदा आपण बघूया 14चे विभाजक. त्याला 2 ने डिवाइड होतं 14ला म्हणून त्याचं काय येतं 2 ने डिवाइड केलं 14 ला 7 आणि 7 हा प्राइम नंबर आहे म्हणून त्याला प्राइम नंबर डिवाइड केलं 7 ने डिवाइड केलं 1 आलं. 28 ला 2 ने डिवाइड केलं 14 त्याला 2 ने डिवाइड केलं 7 आणि 7 ला 7 ने डिवाइड केलं 1 म्हणजे 14 चे काय प्राइम फॅक्टर्स किती आले 2 multiply by 7 आणि 28 चे प्राइम फॅक्टर्स किती आले 2 multiply by 2 multiply by 7. SCF म्हणजे कॉमन फॅक्टर जे आहेत ते आपल्याला सांगता यायचे. इथं 2 आहे इथं 2 आहे म्हणून 2 लिहिले, नंतर इथं 7 आहे इथं 7 आहे म्हणून इथं 7 लिहिले. SCF इज इक्वल टू 2 multiply by 7 इज इक्वल टू 14 आणि LCM म्हणजे काय कॉमन फॅक्टर्स आणि जे राहिलेले सगळे फॅक्टर्स आहेत ते मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहायचे. आता कॉमन आपल्याला माहिती आहे 2 multiply by 7 आहे आणि रिमेनिंग काय राहिलं फॅक्टर फक्त 2 त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये घेऊया. 2 multiply by 7 14
14 मल्टिप्लाय बाय 2 28. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये SCF 14 आणि 28चा किती आला, SCF आला 14 आणि LCM आला 28. 32 2 मल्टिप्लाय बाय 16, 16चे अवयव 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 8. देन 8चे अवयव 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 4. देन 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 4चे अवयव 2 मल्टिप्लाय बाय 2. 16चे आपण इकडे काढून घेऊ 2 मल्टिप्लाय बाय 8 आणि 8चे नंतर 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 4, 4चे नंतर 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. तर असं म्हणता येतं इथं 5 टाइम्स 2 आलेलं आहे आणि इथं 4 टाइम्स 2 आलेलं आहे. म्हणून SCF म्हणून आपल्याला काय म्हणता येईल की कॉमन फॅक्टर. आता कॉमन कोणकोणते फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये, हे 4 टाइम्स, हे 4 टाइम्स, 2 2 2 and 2. 2 मल्टिप्लाय बाय 2 4, 4 मल्टिप्लाय बाय 4 16. SCF is 16 and LCM. आता हे कॉमन फॅक्टर आणि राहिलेले जे फॅक्टर आहेत ते LCM मध्ये येतात. म्हणून 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 हे झाले कॉमन फॅक्टर्स. रिमेनिंग असलेला हा 2. तर मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 2 मल्टिप्लाय बाय 2 4, 4 मल्टिप्लाय बाय 2 8, 8 मल्टिप्लाय 2 16, 16 मल्टिप्लाय बाय 2 हे झालं 32. हिला म्हणतात फर्स्ट मेथड, जी आडव्या पद्धतीने काढतो आपण. आता उभ्या पद्धतीने जे काढतो व्हर्टिकल अरेंजमेंट ती पहिल्यांदा बघू. 32 ला 2 ने डिवाइड केलं 16, याला 2 ने डिवाइड केलं 8, याला 2 ने डिवाइड केलं 4, याला 2 ने डिवाइड केलं 2 आणि 2 ला 2 ने डिवाइड केलं 1. 16 2 ने डिवाइड केलं 8, 2 ने डिवाइड केलं 4, 2 ने डिवाइड केलं पुन्हा 2 आणि 2 डिवाइड केलं 1. तर हे जे ह्या लाईनचे दिसत आहेत हे त्याचे प्राइम फॅक्टर्स म्हणता येतील. म्हणून 32 चे किती झाले 1 2 3 4 5 आणि 16 चे किती झाले 1 2 3 4. SCF मीन्स कॉमन फॅक्टर. कॉमन किती आलेले आहेत, हे 4 टाइम्स 2 2 आलेले आहेत. म्हणून किती झाला 16. आणि LCM म्हणजे कॉमन मल्टिप्लाय बाय रिमेनिंग फॅक्टर. हे कॉमन असलेले रिमेनिंग 2. तर इथपर्यंतचा गुणाकार आपल्याला माहिती आहे 16, 16 मल्टिप्लाय बाय 2 32. ही झाली फर्स्ट मेथड, ही झाली सेकंड मेथड आणि थर्ड मेथड आपण आता बघायची आहे. आणि ह्याच पद्धतीने आपण राहिलेले सर्व एक्झाम्पल सोडवणार आहोत. ती या ठिकाणी आपण काय करणार आहेत, दोन्ही ह्याला एकदाच डिवाइड करणार आहेत. आणि ज्या ठिकाणी 2 असेल 3 असतील किती पण जे फॅक्टर्स असतील की ज्यांचे अवयव काढायचे, ज्या संख्या आहेत त्यांचे अवयव काढायचे, तर ज्या वेळेस ज्या पूर्ण जेवढ्या संख्या दिल्यात तर पूर्ण जर भाग जात असेल तर त्याला राईट करायचं आणि नसेल भाग जात तर आपण काहीच करणार नाही. जसं आपल्याला आता ह्या वेळेस दोन्ही संख्या म्हणजे किती 32 आणि 16 या दोन्ही संख्येला आपल्याला डिवाइड करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल 2 ने डिवाइड करू. 2 ने 32 ला भाग जातो, आन्सर येतं 16 आणि 2 ने 16 ला भाग जातो, आन्सर येतं 8. या ठिकाणी दोन्ही संख्येला भाग झालं म्हणून ह्याला थोडं लहान असं राईट करायचं आहे. त्याच्यानंतर खाली येऊ. आता याला 16 आणि 8 16 आणि 8 ह्या दोन्ही संख्येला किती भाग जातो 2 ने भाग जातो. 2 ने भाग दिला 16 ला 8 आले, 8 ला भाग दिला 2 ने 4 आले. या दोन्ही ठिकाणी हे झाले राईट केले. म्हणजे ह्या संख्येला भाग दिल्यानंतर त्याचा भागाकार खाली लिहायचा आहे, ह्या संख्येने ह्याला भाग दिल्यानंतर ह्याचा भागाकार खाली लिहायचा आहे. आता आलं 8 आणि 4. आता 8 आणि 4 या दोन्ही संख्या आपल्याला माहिती आहे, दोन्ही भाग जातो. मग दोन्ही भाग दिला, दोन्ही संख्येने म्हणजे 2 ने ह्या दोन्ही संख्येला भाग जातो म्हणून इथं छोटंसं राईट करायचं आहे. 2 ने 8 ला भाग दिला 4 आलं आणि ह्या 2 ने ह्या 4 ला भाग दिला 2 आलं. पुन्हा याला 2 ने भाग जातो, 2 ने 4 ला भाग दिला 2 आलं, 2 ने 2 ला भाग दिला 1 आलं. तर लास्ट वन राहिलेलं आहे त्याला 2 ने 2 ला भाग दिला 1 आणि 1 असं शेवटी 1 1 येऊपर्यंत आपल्याला हे करायचं आहे. आता SCF कसा काढायचा, SCF म्हणजे जे राईट दिलेले आहेत आपण ज्याला छोटं राईट केलेलं आहे ते संख्या घ्यायच्या
म्हणजे यांचा गुणाकार 2 गुणिले 2 4, 4 2 8, 8 2 16. आणि LCM किती झालं, हे जेवढ्या संख्या इथे असतील त्या पूर्णांचा गुणाकार, म्हणजे 1 2 3 4 5, 5 टाइम्स 2 आलेला इथे, त्या सर्वांचा गुणाकार येतो 32. ही झाली तिसरी मेथड. आणि ह्यानंतरचे सर्व उदाहरणं आपण ह्या तिसऱ्या मेथडनुसार सोडवणार आहोत. थर्ड एक्झाम्पल 17 100 to 170. आता या ठिकाणी आपण तिन्ही एकत्रित संख्या लिहून घेतलेल्या आहेत. इथं 17, इथे 102, इथे 170. आता याला आपण भाग देऊया. पहिल्यांदा 2 पासून सुरू करू. 2 नी भाग देऊ. 2 नी 17 भाग जाईल का, नाही, म्हणून जशाल तशी संख्या लिहून घ्यायची 17. त्यानंतर 2 नी 102 ला भाग जातो, त्याचं उत्तर येतं 51. 2 नी 170 ला भाग जातो, त्याचं उत्तर येतं 85. इथं 102 ला भाग गेला, 117 ला गेला, पण 17 ला गेला नाही, म्हणून इथून आपण राईट करणार नाही. पुन्हा वापस 17 51 85, याला आपण 5 ने भाग देऊ. 17 ला जाईल का, 5 ने 17 ला भाग जाईल का, तर नाही, म्हणून 17 ला 17 लिहून घ्यायचंय. यासाठी आपल्याला कसोटी माहित पाहिजे. तर आपल्याला माहित आहे की 5 नी भाग जाणाऱ्या संख्येच्या एक स्थानी 0 किंवा 5 असतं. सेकंड एक्झाम्पल आहे 51. 51 ला 5 ने भाग जाईल का, नाही, म्हणून 51 ला 51 लिहून घ्यायचे. आणि 85 ला 5 ने डिवाइड केल्यानंतर 17 येतं. आता आपण इथं वापस खूप संख्या बघून घेतल्या, तर आपण डायरेक्ट आपण किती देऊ, आता 17 ने भाग देऊया. 17 ने 17 ला भाग जातं, 1 येतं. 17च्या पाड्यात 51 आहे, कधी आहे, 3 टाइम्स. अँड द लास्ट वन 17 ने 17 ला भाग गेला, 1 आला, म्हणजे तिन्ही संख्येला 17 ने भाग गेला, म्हणून ह्याला आपण राईट केलेले. लास्ट किती राहिले, 3 आता प्राईम नंबर आहे, म्हणून 3 नी शेवटचा भाग देऊ. इथं 1, इथं 1, आणि ह्याचा भाग दिल्यानंतर 1. म्हणून आपल्याला असं समजलं SCF हा किती आहे, राईट कितीला आहे, फक्त 17 ला आहे. आणि LCM हा 2 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 3. 2 मल्टिप्लाय बाय 5 10, आणि 17 मल्टिप्लाय बाय 3 51. आणि या 51 नी 10 ला मल्टिप्लाय केला तर 5 10, हे त्याचं आन्सर आलंय. फोर्थ एक्झाम्पल 23 अँड 69. आता आपण इथं लिहून घेतलेलं आहे 23 आणि 69. फर्स्ट ऑफ ऑल आपण किती डिवाइड करूया, 3 ने डिवाइड करू. 3 ने 23 ला डिवाइड होईल का, तर नाही होणार, म्हणून 23 ला 23 लिहून घेऊया. 3 नी 16 ला डिवाइड होतं, 3 2 जा 6, आणि 3 3 जा 9, म्हणजे इथं आन्सर आलं. डिवाइड केल्यानंतर 69 ला 23 दिसत आहेत 2 वेळेस, म्हणून आपण सरळ 23 हे काय, प्राईम नंबर आहे, मूळ संख्या आहे, म्हणून सरळ त्या 23 नी भाग देऊन बघू. या ठिकाणी 1 आणि 1 येतं, आणि या ठिकाणी छोटंसं आपण राईट केलेलं आहे, म्हणून आपल्याला SCF किती म्हणता येईल, कोणाला राईट केलेलं आहे, 23 ला. आणि LCM काय, 3 मल्टिप्लाय बाय 23, आणि 3 मल्टिप्लाय बाय 23 किती येतं, 69, हे त्याचं आन्सर आहे. इथं सरळ आपल्याला सांगता येतं 23च्या टेबलमध्ये 69 पण आहे, म्हणून हा झाला SCF आणि हा झाला LCM. फिफ्थ एक्झाम्पल 21 49 आणि 84. ती या ठिकाणी आपण लिहून घेऊया. पहिल्यांदा 3 नी पहिल्यांदा डिवाइड करून घेऊ. 21 ला 3 ने डिवाइड झाल्यानंतर 7, 49 ला डिवाइड होत नाही, म्हणून 49 जशाल तसे. 84 ला 3 ने डिवाइड केल्यानंतर 28. सर्व ठिकाणी या भाग गेला नाही गेल्यामुळे 3 लाईट केलं नाही आपण. नंतर 7 ने डिवाइड करून बघू. 7 1 जा 7, 7 7 जा 49, आणि 7 4 जा 28. सर्व ठिकाणी भाग गेला म्हणून ह्याला आपण राईट करायचंय. आता या ठिकाणी एक आलेला आहे प्राईम नंबर आणि एक कंपोजिट नंबर, त्याच्यामुळे आपण भाग देत जाऊ. 7 ने एकदा भाग देऊया, एकदा 2 ने भाग देऊ, आणि लास्ट एकदा 2 ने भाग देऊ. म्हणजे SCF हा आला राईट किती ठिकाणी आहे, 7 ला, म्हणून SCF 7. आणि LCM किती आला, या सर्व संख्येचा गुणाकार 3 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. आता या ठिकाणी यांचा गुणाकार 21, यांचा गुणाकार 14, हे 2.
तर या दोघाचा गुणाकार केला 21 मल्टिप्लाय बाय 28 आणि या दोघाचा गुणाकार केल्यानंतर 588. आता आपण हे झालं एकत्रित पत्त्याने काढलेलं. आता आपण जर अवयव पत्तीने हे काढलं असतं तर कसं झालं असतं ते एक बघूया. 21चे डिवायडेशन केल्यानंतर काय येतात, हे अवयव येतात. 49चे काय अवयव येतील, 7 मल्टिप्लाय बाय 7 आणि 84चे काय येतील, 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 7. तर या ठिकाणी SCF मीन्स आपण बघितले कॉमन फॅक्टर्स. आता कॉमन या ठिकाणी सर्व ठिकाणी इथं 7 आहे, इथं 7 आहे आणि इथं 7 आहे. इथं 3 आहे, इथं 3 आहे पण इथं नाही आहे. इथं 7 आहे पण इकडे 7 नाही आहे. त्याच्यामुळे हा कॉमन झाला आणि SCF हा SCF झाला आणि LCM जो आहे तो रिमेनिंग जो पार्ट आहे तो कॉमन पहिल्यांदा लिहून घेऊ. हा 777 बद्दल एकदा घेतलेला. इथं 3 आहे, इथं 3 आहे पण तो एकदाच घ्यायचा आहे. इथं 7 आहे, इकडे 7 नाही, इथं 2 आहे पण इकडे नाही आहे आणि रिमेनिंग काय राहिले मग 7 हे इथले आणि हे 2 मल्टिप्लाय बाय 2. तर आपण बघितलं असतं हे आणि हे अवयव सारखे आहेत म्हणजे 7 2 टाइम्स 2 2 टाइम्स आणि 3 1 टाइम. 7 2 टाइम 2 2 2 टाइम्स आणि 3 1 टाइम. तर ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं तरी हेच येतं. म्हणजे दोन्ही पद्धती ह्या पद्धतीने आपण SCF अँड LCM काढू शकतो. यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन 3, फाइंड द LCM. आपण LCM बरोबर SCF पण या ठिकाणी काढणार आहोत. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे 36 अँड 42. तर असं लिहून घेतलं आपण. त्यानंतर आपण भाग देऊया. 2नी भाग दिला तर 36ला भाग दिला 18, 42ला भाग दिला 21. दोन्ही ठिकाणी भाग गेला म्हणून ह्याला आपण छोटं राईट केलेलं आहे. त्या ठिकाणी पुन्हा 2नी भाग देऊ. 2नी ह्याला भाग दिला 9. 21ला भाग जाईल का, नाही, कारण एकक स्थानी किती आहे, युनिट प्लेसला 1 आहे म्हणून 21ला 21 लिहून घेतले. 3नी डिवाइड केलं. 3नी 9ला डिवाइड झाल्यानंतर किती होतं 3. 3नी 21ला डिवाइड केल्यानंतर 7. या ठिकाणी राईट. आता हे दोन्ही काय राहिले तर प्राईम नंबर राहिले म्हणजे एकदा 3नी डिवाइड करू आणि एकदा 7नी डिवाइड करूया. आता आपल्याला ह्याचं म्हणता येईल SCF किती आला ह्याच्यातला 2 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 6 आणि LCM किती आला, हे सर्व अंक 2 मल्टिप्लाय बाय 2 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 7. तर आपलं 2 मल्टिप्लाय 2 माहीत आहे 4, 3 मल्टिप्लाय बाय 3 9 अँड 7. यांचा गुणाकार 36 मल्टिप्लाय बाय 7. तर सर्वांचा गुणाकार काही इथं किती येतं 252. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल 15 25 30. वापस सर्व लिहून घेऊया. 15 25 30. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहिती आहे सर्वांचे एकक स्थानी 0 आणि 5 आहे म्हणून सरळ 5ने भाग देऊन बघूया. 5ने 15ला भाग दिला 3, 25ला भाग दिला 5 आणि 13ला भाग दिला 6. सर्व ठिकाणी भाग गेला म्हणून ह्याला छोटं राईट केलेलं आपण. त्याच्यानंतर 3नी डिवाइड करून बघू. 3 3 1. 5ला भाग जाते म्हणून 5 झालं तसं. 3नी 6ला डिवाइड केल्यानंतर 2. आता हे दोन्ही प्राईम नंबर आले 5 आणि 2. एकदा 5नी डिवाइड करूया, एकदा 2नी डिवाइड करूया. म्हणजे आता इथं आपल्याला SCF किती म्हणता येईल 5 आणि LCM किती म्हणता येईल या सर्वांचा गुणाकार 5 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 2. 5 2 जा 5 3 जा. तो ओव्हरऑल गुणाकार हा झाला 150. हे झालं सेकंड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे. थर्ड एक्झाम्पल आहे 18 42 and 48. 18 42 48. तर या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल 2नी डिवाइड करू आपण. 2नी डिवाइड केलं 18ला भाग जातो 9, ह्याला भाग जातो 21, ह्याला भाग जातो 24. सर्व ठिकाणी भाग गेल्यामुळे ह्याला राईट केलेलं आहे. पुन्हा आपण त्याला 3नी मल्टिप्लाय करून बघू. 3नी मल्टिप्लाय केलं 9चे 3, 21चे 7 आणि 24चे
8 अशी झाली. दोन्हीला भाग गेला म्हणून याला आपण राईट केलेलं आहे. त्याच्यानंतर एकदा 2 ने मल्टिप्लाय करू. 2 ने मल्टिप्लाय 3 ला होत नाही, 7 ला होत नाही, ह्याचे झाले 4. पुन्हा 2 ने मल्टिप्लाय करूया. आता सर्व 3 आणि 7 प्राईम नंबर आहेत, फक्त 2 जे कंपोजिट नंबर आहे त्याच्यामुळे आपण हे भाग देतो. 3 7 2. वापस 2 ने ठीक केलं. 3 7 1. एकदा 3 ने आणि एकदा 7 ने. 1 7 1 आणि 1 1 1. म्हणजे SCF किती आलं? 2 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 6. आणि LCM किती आलंय? 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 2 2 2 3 7. हे त्याचे फॅक्टर्स आलेत. आता याचा गुणाकार केल्यानंतर 2 मल्टिप्लाय बाय 3 6. 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 8. 3 मल्टिप्लाय बाय 2 21. याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर येतं 1008. गुणाकार. यानंतरचं एक्झाम्पल आहे 4 12 and 20. फर्स्ट ऑफ ऑल हे लिहून घेतलं आपण. त्याच्यानंतर आपण 2 ने डिवाइड करू. 4 ला डिवाइड केल्यानंतर 2, 12 डिवाइड केल्यानंतर 6 आणि 20 ला डिवाइड केल्यानंतर 10. सर्वाला भाग गेला म्हणून याला राईट केलं. वापस त्याला 2 ने भाग देऊ. 2 ने 2 ला डिवाइड केलं 1, 2 ने 6 ला 3, 2 ने 10 ला 5. 3 and 5 इज अ प्राईम नंबर्स म्हणून एकदा काय करायचं, 3 ने डिवाइड करायचं, एकदा 5 ने डिवाइड करायचं. SCF किती आला? 2. आणि LCM किती आला? 2 मल्टिप्लाय बाय 2 3 मल्टिप्लाय बाय 5. 2 मल्टिप्लाय बाय 2 4 and 3 मल्टिप्लाय बाय 5 15. 15 मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल टू 60. हे त्याचं LCM 60. त्याच्यानंतर 5th क्वेश्चन जो आहे तो थोडा आपल्याला मोठा दिसतोय. 24 40 80 आणि 120 एवढे अंक आहेत. तर सर्वांना आपण लिहून घेऊया एकदा. 24 40 80 120. फर्स्ट ऑफ ऑल आपण किती डिवाइड करायचं आहे? 2 ने डिवाइड करू. 2 ने डिवाइड केलं 24 ला 12, 40 चे हाफ 20, 80 चे हाफ 40, 120 चे हाफ 60. सर्वांना भाग गेला म्हणून ह्याला छोटं राईट केलंय. वापस त्याला 2 ने डिवाइड केलं 6 10 20 30. सर्व ठिकाणी भाग गेला म्हणून ह्याला राईट. पुन्हा 2 ने डिवाइड करू ह्याला 3 5 10 50. सर्व ठिकाणी भाग गेला म्हणून ह्याला राईट. आता या ठिकाणी 3 आणि 5 हे प्राईम नंबर आले. एकदा 5 ने डिवाइड करूया. 3 ला डिवाइड होत नाही म्हणून 3 5 1 2 3. 3 ने डिवाइड करू. 3 1 1 2 आणि 1. 3 ला डिवाइड केला 1 आलं. द लास्ट वन 2 ने डिवाइड करू. 1 1 1 1. म्हणजे या ठिकाणी SCF काय आला? 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 8. आणि LCM काय आला? 1 2 3 4. 4 टाइम्स 2 1 2 3 4 आणि 5 3. हे त्याचे फॅक्टर झाले. त्या सर्वाचा गुणाकार 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय बाय 2 8. 2 मल्टिप्लाय बाय 5 10. 10 मल्टिप्लाय बाय 3 30. 3 मल्टिप्लाय बाय 8 24 आणि हे 0 कॅरी केलं. माझा आन्सर इज 240. इथे आपला थर्ड क्वेश्चन संपलेला आहे. फोर्थ क्वेश्चन आपल्याला आता घ्यायचा आहे. फोर्थ एक्झाम्पल आहे फाइंड द स्मॉलेस्ट नंबर विच वेन डिवाइड बाय 8 9 10 15 and 20 लिव्स 5 रिमाइंडर. म्हणजे असा स्मॉलेस्ट नंबर शोधा
की ज्या संख्येला 8नी 9नी 10नी 15नी 20नी यांनी भाग दिल्यानंतर प्रत्येक वेळेस भागकार किती आला पाहिजे, 5 हा आला पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, द रिक्वायर्ड नंबर इज 5 मोर दॅन LCM ऑफ द गिवन नंबर. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला त्याचं LCM काढावं लागेल या सर्व नंबरचा आणि त्याच्यामध्ये 5 ॲड करावं लागेल. LCM म्हणजे काय की या सर्वांनी भाग दिल्यानंतर त्याचा रिमाइंडर काय येतो, 0 येतो. पण आपल्याला किती रिमाइंडर हे करायचं आहे, 5 करायचं आहे. म्हणून आपण ह्या जे संख्या दिलेल्या आहेत त्या सर्वांचा LCM आपल्याला काढावं लागेल. तर लिहून घेऊया कोणकोणत्या संख्येचा काढायचा आहे, 8, 9, 10, 15 अँड 20चा. तर आपल्याला वापस 2 पद्धतीने काढता येतो. ह्याचे अवयव काढा किंवा एकत्रित काढा. आपण एकत्रित लिहून घेऊ सर्व संख्यांना. इथं 8, 9, 10, 15, इथं 20. फर्स्ट ऑफ ऑल आपण 2नी डिवाइड करून बघू. 2नी 8ला डिवाइड होतं, 4 येतं. 2नी 9ला डिवाइड होत नाही म्हणून 9 जसेल तसं लिहायचं आहे. 2नी 10ला डिवाइड होतं, 5. 2नी 15ला होत नाही, जसं तसं 15 लिहायचं आहे. 2नी 20ला होतं, किती येतं, 10. सर्व संख्येला भाग गेला नाही म्हणून आपण इथे हे करायचं. ह्या सर्वांचा SCF हा 1 येत असतो. त्यानंतर वापस आपण 2नी डिवाइड करून बघू. 2नी 4ला डिवाइड झालं, 2. 2ला 9ने डिवाइड होत नाही, 5ला होत नाही, 15ला होत नाही, 10ला डिवाइड झालं 5. त्याच्यानंतर 5ने डिवाइड करू. 2ला 5 डिवाइड होत नाही, 2, 9, 5 1 5, 5 3 15, 5 1 1. आता या ठिकाणी 3ने डिवाइड करूया. 3ने 2ला होत नाही, 2 जशाल तसं. 3ने 9ला डिवाइड केलं 3, 3ने 1ला, 3ने 3ला, इथे 1. आता राहिले फक्त 2 आणि 3. हे दोन्ही काय आहेत, प्राईम नंबर आहेत. एकदा 2ने डिवाइड करू आणि एकदा 3ने डिवाइड करूया. 2ने 2ला केलं 1 आलं. 2ने 3ला भाग जात नाही, 3. इथं 1, 3ने 3ला केलं 1 झाला. म्हणजे त्याचे काय झाले, प्राईम फॅक्टर झाले. म्हणजे LCM काय आला, 2 मल्टिप्लाय बाय 2, 5 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3. 2 मल्टिप्लाय बाय 2 4, 2 मल्टिप्लाय बाय 3 15, 2 मल्टिप्लाय बाय 3 6, 4 मल्टिप्लाय बाय 15 30, 13 60 मल्टिप्लाय बाय 6 आणि लास्ट वन मल्टिप्लिकेशन 6 6 360. म्हणजे याचा LCM किती आला, 360. म्हणजे आपला रिक्वायर्ड नंबर काय, ह्याच्यामध्ये किती ॲड करायचं आहे, 5 ॲड करायचं आहे. म्हणजे आपला नंबर 165. क्वेश्चन 5th. रिड्यूस द फ्रॅक्शन 348 डिवाइड बाय 390, 221 डिवाइड बाय 247, 437 डिवाइड बाय 551 टू द लोवेस्ट टर्म. आता या फ्रॅक्शनला त्याच्या लोवेस्ट टर्ममध्ये सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणायचं आहे. तर सिम्पलेस्ट फॉर्मसाठी आपल्या ह्या दोन्ही संख्येचा SCF आपल्याला माहीत पाहिजे. आता SCF काढण्यासाठी आपल्याला ह्याच्या अगोदर आपण शिकलेलो, तिला आपण काय म्हणतो, डिव्हिजन मेथड. त्या मेथडने आपल्याला त्याचा SCF निघतो आणि त्या संख्येने SCF जो निघाल्यानंतर आपण दोन्ही संख्येला भाग दिल्यानंतर त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म निघत असतो. फर्स्ट एक्झाम्पल आहे 348 डिवाइड बाय 319. आता दोन्ही संख्येत बघायचं, दोन्ही संख्येमध्ये लहान संख्या कोणती आहे. तर आपल्याला ती लहान संख्या दिसते की 390 आहे. तिने डिवाइड करायचे 348ला. 390 डिवाइड बाय 348. आता आपण इथं भागाकार केल्यानंतर 319 चे दुप्पट हे नक्कीच 600 कितीतरी होतील. म्हणून आपल्याला भाग देताना 319च भाग द्यायचा आहे. 1चा आपल्याला भाग बसला. तर याची बाकी किती उरेल, 18 मधून 9 गेले, 9 उरले. 3 मधून 1 गेला, 2 उरले, 0 0 0 29.
आणि इथं संख्या घेताना ही नंतरची ज्यानं भाग दिला होता ती इथं संख्या आपण कॅरी फॉरवर्ड करणार. म्हणजे आता हे बाकी उरली 29, तर या 29ने कोणाला भाग द्यायचा आहे, तर जो ह्या ठिकाणी ज्यानं भाग दिली होती संख्या, म्हणजे ती किती आहे 319. तर 29चा आपण टेबल आहे तर हे करूया. तर 29 1चं 29, त्याची मायनस केल्यानंतर 11 - 9 2 2 - 2 0, वरचे 9 आले, इथं 29 आले, वापस 29 1चा 29, म्हणजे भाग करायला 11चा आणि बाकी आली 0. म्हणजे ज्या संख्येची भागाकार केल्यानंतर बाकी 0 येते ती संख्या त्याचा एससीएफ असते. म्हणजे या ठिकाणी या संख्येचा एससीएफ काय आला 29. आता 29 हे या दोन्ही संख्येचे एससीएफ आहे, म्हणून दोन्ही संख्येला भाग देऊ 29नी. 348 319 इज इक्वल टू 348 डिवाइड बाय 29, 319 डिवाइड बाय 29. तर 29नी दोन्ही संख्येला भाग दिल्यानंतर इथं भाग करायचं 12, इथे येतो 11. हे झालं आपलं आन्सर. म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म काय झाला, शेवटी आपल्याला असं उत्तर लिहिताना काय म्हणता येईल, एससीएफ हा 29 आणि 348 319 इज इक्वल टू 12 डिवाइड बाय 11. हे आपलं आन्सर झालं. सेकंड क्वेश्चन आपल्याला असंच सोडवायचं आहे. सेकंड क्वेश्चन आहे 221 डिवाइड बाय 247. ह्याच्यातला लहान संख्या कोणती आहे, तर 221. त्याने 221नी डिवाइड करायचं 247ला. 221 हाचा 221 1चा यांचे मायनस केलं, मायनस येते 26. आता 26नी कोणाला डिवाइड करायचं, वापस 221ला. 221 6चा टेबल मोजला तर आपल्याला असं समजून येतं, 26चा टेबल आपण मोजला तर असं समजून येतं की 208 हे 8 टाइम्स गेल्यानंतर हे होते. ह्याच्यानंतर जर आपण वाढवलं तर 26 मल्टिप्लाय बाय 9 म्हणजे 9चा 26 9चा 234. 234 221 पेक्षा जास्त आहेत, म्हणून आपण 8 टाइम्सचा टेबल मोजला ते तर 208. हे मायनस केलं, ह्याची वजाबाकी आली 13. 13नी वापस कोणाला भाग द्यायचा आहे 26ला. 26 13चे आपल्याला माहिती आहे 26 कधी येतं, 2 नंबरच्या टेबलमध्ये येतं. तर इथं आलं आन्सर 00. तर 00 कोणत्या संख्येमुळे आले, 30 संख्येमुळे आलं, म्हणून हा त्याचा 30 काय झाला, हा एससीएफ झाला 30. म्हणून या दोन्ही संख्येला त्यांना भाग द्यायचा आहे. 221 247 इज इक्वल टू 221 डिवाइड बाय 13, 247 डिवाइड बाय 13. तर आन्सर किती आलं, दोन्हीचा भागाकार केल्यानंतर ते येतं 23 डिवाइड बाय याचा आन्सर येतं 17 डिवाइड बाय 19. इट इज अ आन्सर. म्हणून शेवटी लिहिताना आपण काय लिहिणार, सर्व एससीएफ किती आला 13 आणि 221 इज इक्वल टू 17 डिवाइड बाय 90. हे झालं सेकंड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन मध्ये 437 डिवाइड बाय 551. आता ह्याच्यातला लोवेस्ट नंबर किती आहे 437, म्हणून 437नी डिवाइड करायचं आहे 551. आपण टेबल मोजल्यानंतर आपल्याला माहिती आहे 400 दुप्पट 800 होतात, म्हणजे जास्तीच व्हायला लागले, म्हणून 437नी भाग द्यायचा. 11 - 7 इज इक्वल टू 4. 4 - 3 1 आणि 5 - 4 1. ही झाली वजाबाकी, किती आली 114. 114ने आता कोणाला भाग द्यायचा आहे, ज्यानं भाग पहिल्यांदा दिला होता 437. आता याला भाग दिल्यानंतर 114नी, तर आपण असं 114चा टेबल जर मोजला
ते 114 एक 114, 114 दोन्ही 228, 114 चा 3 वेळेस मोजला तर 342 आणि 4 वेळेस मोजला तर 456. तर आपल्याला किती घ्यायचं आहे? 437 पेक्षा लहान घ्यायचं आहे. इथं 4 टाइम्स 456 येत आहे, मग 3 टाइम्स आपण घेऊया 342. याचं मायनस करूया 342चं, तर ते येतं 7 - 2 5 13 - 4 9 330 95. आता ह्याला कोणी डिवाइड करायचं आहे? 95ला 95नी 140ला डिवाइड करायचं आहे. आता आपण 95चा जर टेबल मोजला तर आपल्याला लक्षात येतं की 95 1 95 95 2 190 हे जास्त आहेत, म्हणून आपण इथं 95 घेतला. 21 मोजूपाड आपण याची वजाबाकी करूया. ती येते 4 मधून 5 जात नाही, इकडून घेतलं 14 - 5 9 and 10 - 9 is equal to 1. आन्सर इज 19. पुन्हा ह्याला डिवाइड कोणी करणार? 95ने. आता आपल्याला माहिती आहे 95चा आपण टेबल जर मोजला 9 38 57 76 and 95. 95 किती टाइम्स आहे? 5 टाइम. तर 95ने डिवाइड केल्यानंतर 00, म्हणजे आपल्याला समजलं की SCF हा किती आहे? 19 आहे. म्हणून आपल्याला SCF हा किती आला? 19. म्हणून आपण 437 551 याला किती डिवाइड करायचं आहे? 19ने डिवाइड करायचं आहे. तर आन्सर किती येतं? 19 डिवाइड केल्यानंतर इथे तर 23, इथे तर 29. फायनल आन्सर आपल्याला असं म्हणता येतं SCF 90 आणि सिम्पलेस्ट फॉर्म आपल्याला म्हणायचं आहे 23 डिवाइड बाय 19. त्याच्यानंतरचा क्वेश्चन 6. प्रॉब्लेम 6. The LCM and SCF of two numbers are 432 and 72 respectively. If one of the two numbers is 216, what is the other number? या ठिकाणी आपल्याला LCM दिलेला आहे 432 and SCF 72. एक नंबर दिलेला आहे आपल्याला, तो आहे 216 आणि सेकंड नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे की द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज इक्वल टू SCF मल्टिप्लाय बाय LCM. म्हणजे दोन संख्येचा गुणाकार आणि SCF आणि LCM यांचा गुणाकार हा कसा असतो? सारखा असतो. तर आपल्याला फर्स्ट नंबर माहित आहे, तो आपण 216 घेऊ. दुसरा आपल्याला माहित नाही, त्याच्याबद्दल आपण x घेऊया. SCF हा आहे 72 आणि LCM हा 432. या ठिकाणी हे मल्टिप्लिकेशन आहे, इकडे गेल्यानंतर भाग करत जाईल. x इज इक्वल टू 72 मल्टिप्लाय 432 डिवाइड बाय 216. तर आपल्याला माहिती आहे 200चे दुप्पट 400, 16चे दुप्पट 32, म्हणजे 216 जर 2 वेळेस मोजला तर 432 येतं. म्हणून ह्याचा एक भाग, ह्याचा 2 भाग, म्हणजे 72 गुणिले 2 हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे 72ला 2 ने गुणाकार केला, उत्तर येतं 144. म्हणजे सेकंड नंबर इज 144. त्याच्यानंतरचा क्वेश्चन असाच आहे. द प्रोडक्ट ऑफ टू डिजिट नंबर्स इज 765. ऑलरेडी आपल्याला प्रोडक्ट दिला आहे, म्हणजे गुणाकार दिलेला आहे, तो किती आहे? 765. आणि त्याचा SCF हा दिलेला आहे 3. आता आपल्याला त्याचा LCM काढायचा आहे, किती येणार आहे. तर वापस मगवाच्या सारखंच हे सुद्धा उदाहरण आहे. काय सांगता येईल? द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज इक्वल टू SCF मल्टिप्लाय बाय LCM. तर प्रोडक्ट ऑलरेडी दिलेला आहे 765. त्यातला SCF आहे आपल्याकडे 3 आणि LCM माहीत नाही x. आणि या ठिकाणी x जे आहे इकडे 3 मल्टिप्लाय इकडे डिवाइडमध्ये जातं. x इज इक्वल टू
765 डिवाइड बाय 3. जर भागाकार केला आपण, या ठिकाणी भागाकार येईल 3 ने ह्याला डिवाइड केलं 2 कॅरी 1 झाले 16, 3 5 जा 15 कॅरी 1 झाले 15, 5 म्हणजे इथं भागाकार आला 255. हा काय झाला SCF. 8 क्वेश्चन. The trader has 3 bundles of strings of a length 392 meter, 308 meter and 490 meter respectively. The string in these bundles are cut into the piece of equal length so that no string is left over. What is the greatest possible length of each piece? म्हणजे एका ट्रेडर जो 3 बंडल आहेत ज्याची टोटल लेंथ 392, 308, 490, त्याला अशा प्रकारे त्या कापायच्या जास्तीत जास्त अशी काय असू शकते लेंथ की त्या बंडलमधलं काही शिल्लक राहणार नाही आणि सर्व पीस कापल्या जातील. तर त्यासाठी आपण ग्रेटेस्ट पॉसिबल लेंथ ऑफ द इच पीस ऑफ अ स्ट्रिंग इज काय काढावं लागेल, त्याचा SCF काढावं लागेल. ह्या तिन्ही मेजरमेंटचा SCF काढला म्हणजे आपले हायेस्ट जे आहे जास्तीत जास्त मोठ्यात मोठी लेंथ आपल्याला लेंथ घेता येईल आणि शिल्लक पण काही उरणार नाही. म्हणून इथं आपण संख्या लिहून घेतलेल्या आहेत 392, 308, 490. आता त्याला भाग देऊया. 2नी पहिल्यांदा भाग देऊन बघू. 2नी आपण 392ला भाग दिला 196, 308ला 2नी डिवाइड केलं 154 आणि 490ला भाग केला 245. तिन्ही ठिकाणी भाग केला म्हणून आपण त्याला राईट केलेलं आहे. त्या ठिकाणी वापस पुन्हा 2नी भाग देऊन बघू. 2नी भाग दिला 196, 98, 154, 77 2ने डिवाइड केल्यानंतर आणि 245ला भाग जात नाही म्हणून 245 जशाला तसे. त्याच्यानंतर भाग देऊ 5ने. 5ने भाग देऊया. 98ला भाग जाईल का नाही म्हणून ते जशाला तसे. 77 जशाला तसे आणि 248ला भाग दिला तर येतं 49. वापस आपण भाग देऊया 2नी. 2नी 98ला भाग दिला 49, 77ला भाग जात नाही म्हणून 77 आणि 49ला पण भाग जात नाही म्हणून 49. याच्यानंतर आपण इथं भाग देऊ 7ने. 7ने डिवाइड केल्यानंतर 49, 7, 77, 11 आणि 49, 7 तिन्ही ठिकाणी भाग गेला म्हणून याला राईट केलेलं आहे. त्याच्यानंतर भाग देऊ आपण 7ने. 1, 11, 1 आणि लास्ट 11ने भाग देऊ 1, 1, 1. पण आपल्याला काय काढायचं आहे SCF काढायचं आहे. ते SCF राईट कोणत्या ठिकाणी आहे 2 and 7 म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 7 इज इक्वल टू 40 मीटर. तर सांगता येते द ग्रेटेस्ट लेंथ ऑफ each piece of string is 40 मीटर. म्हणजे ती 40 मीटर या लेंथमध्ये कापल्यानंतर सर्वांना भाग पण जातो, शिल्लक पण काही उरत नाही. अशा प्रकारे इथे 8 क्वेश्चन झालेले आहे. लास्ट क्वेश्चन 9th. Which two consecutive even numbers have an LCM of 180? म्हणजे एकानंतर येणारे 2 कन्सिक्युटिव्ह इवन म्हणजे सम 2 एकानंतर येणाऱ्या समसंख्या की ज्यांचा LCM किती आहे 180 आहे, 180 आहे. अशा 2 संख्या कोणत्या? प्रथमतः 2 कंटिन्यू येणारे नंबर आहेत जे इवन आहेत, त्याचा जो असतो SCF असतो तो प्रत्येक वेळेस 2 येत असतो आणि LCM आपल्याला दिलेलाच आहे. LCM हा 180 आहे. या 2 आपल्याला गोष्टी ज्या दिलेल्या आहेत ह्याच्यावरून आपल्याला त्या 2 संख्या शोधायच्या. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथं माहिती आहे प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स इज इक्वल टू LCM आणि SCF. तर प्रोडक्ट हा किती येणार आहे तर SCF म्हणजे 180 गुणिले 2, त्या 2 संख्येचा गुणाकार 360 येणार आहे. आता आपल्याला अशा संख्या शोधायच्या की ज्यांचा गुणाकार 360 आहे. तर आपल्याला त्याचे अवयव पाडावे लागतील. अवयव पाडताना आपण म्हणता येते 360चे अवयव पाडायचे आहेत आपल्याला. फर्स्ट ऑफ ऑल 2ने डिवाइड केलं 180, वापस त्याला 2ने डिवाइड केलं 90,
2 ने डिवाइड केलं 45, 5 ने डिवाइड केलं 9, 3 ने डिवाइड केलं 3, 3 ने डिवाइड केलं 1. म्हणजे त्याचे प्राईम फॅक्टर्स आपल्याला 360 सांगता येतील. 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. तर असे हे एकत्र वेगवेगळे करायचे की ज्यांचा गुणाकार हा 360 आहेच आपल्याला माहिती आहे. तर हे अशा प्रकारे वेगळे करायचे. तर मी असे सारखे सारखे वेगवेगळे करतो. इथे समजा 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 5 एकदा घेतो आणि हे एवढे इकडे बाजूला घेतले आणि राहिलेले किती तर 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. तर 2 मल्टिप्लाय बाय 5 टू 10 आणि 2 मल्टिप्लाय बाय 9. इथे 2 2 आले ते जवळपास सारखेच आहेत. 2 मल्टिप्लाय बाय 10 20 आणि 2 मल्टिप्लाय बाय 9 80. ते त्याचा आन्सर आहे. असं म्हणता येतं एक संख्या 18 आणि एक संख्या 20 आहे. या दोघातही 2चं अंतर आहे. दोन्ही पण समसंख्या आहेत. ही झाली पहिली मेथड जी आपण ह्याच्यानुसार काढतो. दुसरी एक मेथड आहे तिला असं म्हणता येतं. फर्स्ट ऑफ आपल्याला आपण सांगू SCF तिचा किती आहे 2 आणि LCM किती आहे त्याचा 180. तर असाला एक शब्द आहे त्याला म्हणतात असामायिक अवयव. म्हणजे ते सारखे सारखे अवयव नसतात. हे काढावं लागतं आपल्याला. हे काढण्यासाठी आपल्याला LCM ला डिवाइड करायचं SCF ने, म्हणजे लसावीला मसावीने डिवाइड करायचं. 180 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 90. आता या 90चे असे अवयव पडा की दोन्ही अवयव कसे आले पाहिजे सारखे सारखे आले पाहिजे, गुणाकार रूपातले ह्याच्यात आपल्याला. तर अवयव असं म्हणता येते 9 गुणिले 10. हे एकदम जवळजवळ व्हॅल्यू त्याची सेम आहे आणि त्यांचा गुणाकार 90 येतो. म्हणून आपल्याला फर्स्ट नंबर म्हणता येते. तर ह्याच्यातला लहान अंक लहान अवयव असं म्हणता येते. लहान संख्या कोणती तर लहान अवयव गुणिले SCF 9. आता इथे SCF किती आहे 2 आहे म्हणून 18. आणि सेकंड नंबर जो म्हणता येते मोठा अवयव गुणिले SCF, तर 10 गुणिले 2 बरोबर 20. तर पहिली संख्या किती येणार आहे 18 आणि दुसरी 20. ही पण एक पद्धत आपल्याला म्हणता येते ज्याच्या थ्रू आपण हे अवयव काढतो.